बहिणी आमच्या आणि आमचे भाऊसुद्धा हे आम्हासोबत भारतीय जनता पार्टीसोबत उभे आहेत. काही जे निलेश राणे आहेत शिवसेनेचे नेते, त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत एक स्टिंग ऑपरेशन केला, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला त्यांनी. आणि मला वाटतं याच्यावरती आमचे नेते नितेश राणे यांनी उत्तर दिलेलं आहे. मी प्रवासामध्ये होते त्यावेळेला मी पाहिलं की कार्यकर्त्यांसोबत लोक व्यावसायिक पण असतात, आपला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्यांचे स्वतःचे बिझनेस असतात, छोटे मोठे बिझनेस असतात आणि त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये पैसे ठेवणं हे काही चुकीचं नाही आहे. परंतु आता पोलीस निवडणूक आयोग सगळेजण त्याच्याबद्दल माहिती घेत आहेत, चौकशी करत आहेत. त्यामुळे नक्की काय आहे हे काही वेळाने आपल्याला कळेल. महायुतीच्या दोन पक्षांमध्ये ही जी हे झाली ट्रॅजेडी, त्याच्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एवढंच सांगायचं, कोणी असू विरोधकांना इतकंच सांगायचं आमचा किल्ला मजबूत आहे. तुम्ही तुमचं बघा, इथे महायुतीमध्ये आमचे नेते देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदेसाहेब असतील, अजितदादा असेल, हे भक्कम आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, स्थानिक प्रश्नांवरती निवडणुका असतात आणि त्यामुळे तिथे थोडेफार मतभेद होतातच. परंतु आमची फार काळजी करायची गरज नाही आहे. महायुतीचा किल्ला हा भक्कम आहे. तुमचे बुरुज सांभाळा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. मुंडवा जमीन प्रकरण जो आहे त्याच्यावर अंजली दमानिया यांनी अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मला असं वाटतं की खाद्य समिती नेमलेली आहे आणि खाद्य समितीचा रिपोर्ट येईल. देवाभाऊ त्या ठिकाणी आहेत. सगळ्यांना देवाभाऊंचा स्वभाव माहिती आहे की ज्या ठिकाणी अनियमितता किंवा काही चुकीचं होतं त्याला पाठीशी घालण्याची देवाभाऊंची कधीच भूमिका नसते. त्यामुळे खाद्य समितीचा जो रिपोर्ट आहे तो आल्यानंतर याच्यामध्ये काय खरं आहे, कुठपर्यंत काय तथ्य आहे, सत्य आहे. पण हे सगळं चौकशी सुरू असताना अंजली दमानियासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्याकडे राजीनाम्याची मागणी केली. संविधानाने अधिकार दिलेला आहे. ज्याला जे वाटेल ते तू बोलू शकतो. त्यामुळे त्यांना जे वाटते ते बोलत आहेत. परंतु या प्रकरणामध्ये सुद्धा खाद्य समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे समजेल. शरद पवारांनी आज सत्ताधाऱ्यांमध्ये टीका केलेली आहे. कामावर मतं मागा, निधीवरून मतं मागू नका असं ते बोललेलं आहे. लोक कामांवरच देत आहेत. मतदान जे होतं ते कामांवरच होतं आहे, निधीवर होत नाही आहे. म्हणजे मला ते असं का म्हणाले मला काही कळलं नाही. परंतु महिला ज्या विशेषतः या 50% महिलांसाठी जे काही काम केलं आहे, योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यावरती महिला खुश आहे, त्या सुद्धा आपल्याला मतदान देत आहे. पण तुम्ही बिहारचा जो निर्णय लागला त्यामध्येही आपण पाहिलं, महाराष्ट्रातल्या विधानसभेचा जो रिझल्ट लागला त्यातही आपण पाहिलं, लोकसभेत आम्ही नक्की यांच्या विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला जनता त्या ठिकाणी फसली गेली. 6च महिन्यात त्यांना लक्षात आलं की हे जे काही सांगताय हे खोटं बोलतायत, हेतून बोलताय. कुठलंही संविधान हे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की संविधान बदलणार आहे, ही जी काही खोटी आरोळी मागणी होती ती लोकांच्या लक्षात आली. आणि आम्हीसुद्धा तुम्हाला सांगते की तुम्ही एखादी क्लिप आमच्या एखाद्या नेत्याची दाखवा की लोकसभेमध्ये ज्यावेळेला आम्ही मागे आलो त्यावेळेला आमच्या कुठल्या नेत्याने प्रेस घेऊन सांगितलं की हे खोटं आहे, हे सगळं चुकीचं आहे. आणि आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आणि त्या ठिकाणी आपण जिथे कमी पडलो त्याचं आत्मचिंतन करून आम्ही ही भरारी घेतली, ही झेप घेतली. त्यामुळे लोकांनाही माहिती आहे खरं कोण आहे, खोटं कोण आहे. पण महिलांना माहिती आहे लाडका भाऊ कोण आहे, गोडके भाऊ कोण आहे. तर त्या लाडक्या भावांवर आमच्या बहिणींचं प्रेम आहे आणि गोडक्या भाऊंना त्यांची जागा दाखवायचं काम या निवडणुकीमध्ये सुद्धा नक्की होणार. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परत आज भाऊ आहे ती काय ब्रेकिंग न्यूज नाही, पण आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका सुरू आहेत आणि महाविकास आघाडी मनसेला गेली, काय सांगते शेवटी काम करणारी लोक भाषणांनी पोटं भरत नाहीत, भाषणांनी विकास होत नाही, काम करावं लागतं. ते काम करणारा एकच माणूस, त्याचं नाव देवा भाऊ आहे. हे जनतेला माहिती आहे, शहरातल्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आणि एक भाऊ दुसऱ्या भावाला भेटायला जातोय, चांगली गोष्ट आहे ना, चांगलं आहे. उलट त्यांनी देवाभाऊंचे थँक्स म्हटले पाहिजे, आभार मानले पाहिजे की देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र आले. मला वाटतं फार चांगली गोष्ट आहे. मी त्या नेहमी म्हणते मुंबईची वंदनीय बाळासाहेब सुद्धा देवाभाऊंना आशीर्वादच देत असेल. मुंबईसाठी जर त्यांची युती झाली तर समीकरणं काही बदलतील का? काही बदलत नाही, काही बदलत नाही. कोण किती आले तरी काही बदलत नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं, मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा 25 वर्षांची सत्ता होती. काय मुंबईची अवस्था करून तुम्ही ते बघितलं. महत्त्वाकांक्षी जे प्रोजेक्ट होते ते यांनी बंद करायचं काम केलं. तर देवाभाऊ आले आणि पुन्हा एकदा तुम्ही बघताय अशा पद्धतीने जोरदार मुंबईमध्ये काम चालू आहे, विकासाचं काम चालू आहे, डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकर तर अतिशय सुज्ञ आहे.
आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी हे वोट चोरचा नारा लावतात, काय सांगणार त्याच्यावर? आणि मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगा की जे यांचे खासदार निवडून आले त्यावेळेला हीच होती ना रे मतदान आपली यादी हीच होती, लोक तीच होती. आता त्यांच्या वेळेला यादीची काय ती काय कुठल्या मंगळाच्या ग्रहावरनं आली होती का? तीच यादी, तेच मतदान, आणि हे म्हणतात ते बोगस आहे. मग यांचे जे खासदार निवडून आले ते बोगस आहेत का सगळे? आणि म्हणून मला सांगायचं आहे की उगाच काहीतरी बोलून दिशाभूल करू नका. यांच्या बाजूने निर्णय लागला तो सब कुछ अच्छा आहे, आणि यांच्या बाजूने निर्णय नाही लागला तर मग भाजपा कशी वाईट आहे, मग निवडणूक आयोग कसा वाईट आहे, आणि मग बाकीच्या गोष्टी येतात. म्हणून मला सांगायचं आहे भावांनो, आत्मचिंतन करा की हम किधर कम है. त्यांचा अभ्यास पूर्ण नाही आहे का? 1500 रुपयांनी महाल बांधला नाही जात, पण 1500 रुपये माझे आहे. अगं आधी बँकेच्या इथं जायला भीती वाटायची का नाही? कारण अकाउंटला 1 रुपया नाही, बँकेत कशाला जातो. पण आता बँकेत आम्ही जातो, आमचं खातं आहे, आणि दर महिन्याला आमचा देवाभाऊ आम्हाला 1500 रुपये पाठवतो. ते पैसे आमच्या हक्काचे आहे. कित्येक वर्ष, म्हणजे मी आता दिवाळी गेली की विचारते महिलांना कशी केली दिवाळी, काही या वेळेला चांगलं. दर वेळेला भाऊ येतो, आई येते, काहीतरी घेऊन येते. कधीतरी आम्हाला पण वाटतं की आम्ही भावाला एखादा शर्ट द्यावा, आईला एखादी साडी द्यावी, पण संसाराच्या धबडक्यामध्ये शक्य होत नाही. पण हे 1500 रुपये मात्र माझ्या स्वतःचे पैसे, आणि त्यातून काही का असेना, थोडंसं का असेना, सुख माझ्या बहिणींना त्या ठिकाणी मिळतं. आधी माहेरी जाताना नवऱ्याला सांगावं लागायचं तिकीट काढून द्या, बरोबर ना ग? अगं हो का नाही? तिकीट काढून द्या, माहेरी जायचं. आता सांगतो का आपण? का नाही सांगत ग? का नाही सांगत? अरे अर्धा तिकीट केलं ना तेव्हा पाहुणे, आता किधर की जाने का हम तिकीट में. आधी लग्न कार्य असायचं तर आपण नवरा, मला पण घेऊन चला, मी पण येते. नवरा काय म्हणायचा? नको नको, तू जाशील, तुझं पण अख्खं तिकीट मला भरायला लागेल. आता नवरा आम्हाला सांगतो, अगं मला घेऊन चल. आम्ही म्हणतो